पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक 2026 या ठिकाणी प्रभाग क्रमांक 2 भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार ओबीसी महिला सुजाताई बोराटे, तारिकाताई बोराडे, राहुल दादा जाधव, निखिल शिवाजी बोराडे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते आदरणीय महेश दादा लांडगे, विधानसभा सदस्य भोसरी विधानसभा, माननीय राहुल दादा जाधव, माजी महापौर श्री शरद बोराडे साहेब, माजी उपमहापौर रवी जांभूळकर, संभाजीराव घारे, सुभाषराव बोराडे, काळूराम जाधव, भगवानराव मनसुख, अनुरत मिटकरी, श्री प्रताप भांबे, संतोष शेठ बारणे, उद्योजक विशालराव जाधव, अजित बुर्डे, सोनमताई जांभूळकर, मंगलताई जाधव, निलेश बोराटे, हरिभक्त परायण, तेजस महाराज कोठावळे, गिरीश उडाणेजी, अनिल भारती, गणेश कवडे साहेब या ठिकाणी मी सर्वांचं नामोल्लेख करू शकत नाही, त्याच्याबद्दल क्षमा असावी. कारण महेश दादा या ठिकाणी आहेत, त्यांना पुढच्या पदयात्रेला त्या ठिकाणी जायचंय आणि मला त्यांनी आदेशित केलेल्या आणखी 2 सभा या ठिकाणी करायच्या. राहुल दादा हे महापौर या भागातून झालेल्या, परंतु मला असं वाटतं आपण शोले चित्रपट पाहिला असेल. शोले चित्रपटापैकी जय आणि वीरूची अशी एक जोडी दाखवलेली आहे आणि त्या जोडीमध्ये धर्मेंद्रजी आता काही दिवसापूर्वी राहिले नाही, परंतु ये दोस्ती हम ना नहीं छोडेंगे असं काहीतरी गाणं होतं. तसं मला वाटतं मनसेचे नगरसेवक राहुल दादा झाले 2012 आणि दादा सुद्धा नगरसेवक होते. नगरसेवक असताना दादा काय म्हणत होते हे चांगलं मला माहिती आहे. आता ते मी काय उघड करून सांगू शकत नाही, परंतु आमच्या एका मित्रांनी आमचं ऐकलं नाही, त्याच्यामुळं त्यांचा तोटा झाला आणि नेमका महेश दादाचाच फायदा झाला. आणि 2014ला ते मला वाटतं नारळ या चिन्हावरती सुरुवातीला अपक्ष म्हणून 16,000 मतांनी निवडून आले आणि त्यांना अपक्ष उभं करण्यामध्ये हे 5-6च नगरसेवक आघाडीवरती होते, त्यात एक राहुल दादा सर्वात आघाडीवर होते. हे मला या ठिकाणी नम्रपणे सांगायचं. पुढे भारतीय जनता पार्टीच्या वतीने 1.25 वर्षच त्यांना महापौर पदाची संधी मिळाली. त्यांच्या कालावधीत त्यांनी अनेक कामं केली. कामांचा उल्लेख आता सर्वांनीच केलेला आहे. आणि सगळं काही कामावरतीच मतदान नसते, माणुसकी ही सुद्धा फार महत्वाची असते. आणि मला वाटतं राहुल दादा माणुसकीच्या बाबतीत सुद्धा क्रमांक 1चा माणूस आहे. इथली शाळा मला वाटतं महादू श्रीपती म्हस्के सस्ते यांच्या नावाने जी शाळा आहे, ती शाळा दादा तुम्ही क्रमांक 1 वरती आणली. त्याच्यामध्ये राहुल दादांचा आणि बोराडे ताईंचा सुद्धा, कारण त्या कॉम्प्युटर इंजिनियर आहे. कॉम्प्युटर इंजिनियर असून इकडे आहे, हे जरा अवघड आहे बरं का ताई. आमच्याकडं डोक्याचे इंजिनियर लागतात. आमच्या क्षेत्रामध्ये फार काही असंच असावं असं नसते, परंतु ते असताना सुद्धा तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात, म्हणून त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. या सुजाताताई ज्या आहेत, माझे मित्र आहेत, वर्गमित्र ज्ञानदेव रासकर, माझा क्लासमेट आहे, माझा मित्र आहे. त्यांच्या मिसेस मला वाटतं यांच्या आत्या आहे. मला त्या दिवशी ज्ञानदेवचा फोन आला, म्हणले तुम्ही आमच्या तिकडं जाणार आहेत. मी म्हणलं जाणार बाबा महेश दादाने.
मग त्यांनी मला नातं सांगितलं असं असं आहे. त्या बोराटे जे आहेत त्या, कारण मी 4 वर्ष ज्या माझ्या मित्राबरोबर शाळेमध्ये एका बाकावरती बसलो, ते आणि माझं एकदम घरचं नातं आहे, वेगळं नातं नाही. असं त्यांचं काम आहे. निखिल बोलताना सुद्धा जाणवलं की तो म्हणला की माझ्या ऑफिसमधून जवळजवळ 17,000 लोकांचे काम केले. हे ॲटम जरा वेगळंच दिसतंय. हम्म. हा, म्हणजे कागद आणि पेन बरोबरच दिसतंय. त्याच्यामुळं हे, आणि राहुल दादा म्हणाले की माझ्यावरती टीका झाली, नरेटिव्ह प्रश्न केला. राहुल दादा, जे माणसं कामाचे असतात, जे माणसं पॉप्युलर असतात, त्यांच्यावरतीच टीका होते. आता उठून सुटून महेश दादावरच टीका होते का नाही? हे ॲटम वेगळा आहे म्हणूनच होते ना. आणि राहुल दादा, तुमची आता तिसरी टर्म आहे. तुम्ही काम करणारच आहात, तुम्हाला निवडून लोक देणारच आहे. हे चारीच्या चारी. आणि मी आज पूर्णपणे भोसरी विधानसभा मतदारसंघ आणि पिंपरी मतदारसंघात फिरतोय. परिस्थिती एकतर्फा झालेली, एकतर्फा. आणि जे मला वाटतं महेश दादा म्हणाले की आम्ही 100 क्रॉस करू, 100% मला वाटतं यावेळेस भाजपा 100 क्रॉस करेल. कारण काय आहे की 16,000 मतांनी निवडून आलेला माणूस दुसऱ्यांदा 78,000 निवडून आला, आणि तिसऱ्यांदा सुद्धा यावेळेस तर म्हणायचे पडणारच आहे, पडलाच, गेला, खल्लास. आणि बाबा डायरेक्ट 65 का काय हजार मताने निवडून आला. म्हणजे 65. आणि कसं आहे, राजकारणामध्ये पहिल्या टर्मला निवडून येणं सोपं, दुसरीला बी जास्त वेळ तानातानी होत नाही, पण तिसऱ्या टर्मला जरा घासावंच लागतं दादा. मी सुद्धा घासलेलं आहे, म्हणून मला माहिती आहे. तसं राहुल दादा तुम्हाला काय घासाघाशी नाही. महेश दादा तिसऱ्या टर्मला निवडून आले 65,000 मतांनी. आणि मी आता आउटस्कर्ट्सला फिरत असताना मी चर्चा केली, मी एक प्रश्न विचारला इथल्या लोकांना, स्थानिक जे लोक आहेत, गावकरी लोक आहेत, यांना मी म्हणालो की हे स्थानिक गावकरी यापूर्वी अतिशय प्रभावीपणे महेश दादा आणि आम्ही ज्या पक्षामध्ये होतो त्या जुन्या पक्षाकडं अत्यंत प्रभावीपणे होते, पण आता यावेळेसचं चित्र बदललंय हो. गपागप माणसं बदलताय. त्या पक्षातून डायरेक्ट माणसं भारतीय जनता पार्टीकडे आकर्षित होत आहेत. याचं कारण काय? भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये एकच उत्तर मिळालं. याचं एकमेव कारण म्हणले महेश दादा लांडगे हे आमदार आहे. आता गावकरी सुद्धा 100% म्हणतायत नाही, आम्हाला महेश दादाच पाहिजे, भारतीय जनता पार्टीच पाहिजे, दुसरा पक्ष नकोय. आमच्या जुन्या पक्षाबद्दल काय सांगावं. सगळे माणसं निघून गेल्याच्या नंतर यारे यारे पाखरांनो असं ते म्हणताय. पाखरं उडाली बी, चिमण्या दुसरीकडे गेल्या बी, त्यांनी घरटी बी केली, आणि आता पकाट झाली. त्याच्यानंतर यारे यारे पाखरांनो म्हणण्यात काय अर्थ आहे? तशी अवस्था मला वाटतं आमच्या त्या पक्षाची झाली. आणि 128 पैकी बळ 115 काहीतरी उभा करायची पाळी आहे. 115. आणि ते सुद्धा आमच्याकडून काही नाराज झाले, इकडून नाराज झालेले तिकडे गेले, मागून 1-1.5 तासात म्हणले कोई भी आओ लेके जाओ. अरे, ज्या पक्षाचा एबी फॉर्म घेण्यासाठी प्रतिष्ठा होती, ताकद लावली जायची, त्या पक्षाचा एबी फॉर्म
तहसीलच्या दारावरती, गेटवरती तिथं घेऊन माणसं उभे राहतायत. तुम्हाला नाही मिळालं का भाजपाकडून? पण या आमच्या पार्टीत, लिहा यांचं नाव. ते म्हणतोय मी कालपर्यंत त्या पक्षात होतो. नाही नाही, घेऊन टाका. मग असं करता करता मला वाटतं 115 ची बेरीज झालेली आहे. असं केल्यावर कशी महानगरपालिका तुमच्या ताब्यात यायची? नाही. आणि मी आज फिरताना पाहिलं 128 जागा आहे. म्हणले 125 जागा आहेत. असं उदाहरण पकडू. 550 जरी जागा असत्या तरी तेवढ्या जागेवर लढणारे सुद्धा भारतीय जनता पार्टीकडे उमेदवार हो. 550. 550 ने हजाराच्या वरती लोक इच्छुक असताना सुद्धा त्या सगळ्यांची मनधरणी करून त्यांना थांबवायचं आणि थांबून या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जायचं काम हे महेश दादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झालेलं आहे. आणि काय आहे की या शहराचे वाढणारे प्रश्न, एक एक प्रश्न वाढणारा जो आहे त्याच्या बाबतीमध्ये अतिशय ठामपणे आणि सतत क्रियाशील राहणारे हे दोन्ही बंधू आणि त्यांचे सर्व सहकारी हे सतत क्रियाशील राहतात. आमच्या मराठवाड्यातले सुद्धा अनेक लोक इथे आहेत. आम्ही का ठामपणे महेश दादांच्या पाठीमागे तुम्हाला उभा राहा म्हणतो? YCMचं काम येऊ महेश दादा, पोलीस स्टेशनचं काम येऊ महेश दादा, काहीतरी भानगड झाली महेश दादा, आमच्या इकडे एखादं सैराट घडलं महेश दादा. कारण सोडवायला आम्हाला महेश दादाच लागतो. सैराट म्हणजे तुम्ही ओळखून घ्या. तिकडं सैराट होतं आणि इकडे येत. इकडे आल्यावर मग सापडायचं कुठं? मग पोलीस स्टेशनला सांगा दादा, फोन लावा. अर्ध्या रात्रीचा जरी फोन केला तरी हा माणूस आमचा फोन उचलतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या मच्छिंद्रनाथाचे ते भक्त आहे, त्यांचे बंधू भक्त आहे. दरवर्षीच्या गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी ते कधीच चुकत नाही. ते 100% तिथे येतात. आणि इथं दवाखान्यामध्ये कोणाचं जास्तीचं बिल झालं तर त्याला मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत मिळाली पाहिजे. दादा तेवढी मदत मिळवून द्या. 100% आमचं काम इथं होतं. म्हणून आम्ही महेश दादांच्या पाठीमागे राहतो. आणि महेश दादांना एकच विनंती आहे, आमच्या इकडच्या लोकांचे फार कामं नाही. राहुल दादा, आमच्या इकडच्या लोकांचे मोठे काम नाही. पोट भरण्यासाठी सुरुवातीला हमालीच्या माध्यमातून पोट भरण्यासाठी आमचे लोक इथं आले. परंतु कालांतराने आता व्यवसाय बदलले. काही लोक आमचे आता ट्रान्सपोर्टच्या बिझनेस मध्ये आहेत. काही लोक रिक्षा चालवतात. अगदी भाजीपाल्याचं सुद्धा काम करतात. वेगवेगळे छोटे मोठे हॉटेल घेऊन या ठिकाणी आता राहत आहेत. आणि पुढची पिढी जी आहे ती पुढची पिढी आता सुधारते. IT क्षेत्रामध्ये सुद्धा आमच्या इकडचे मुलं जात आहेत. आणि ते जे पूर्वीच्या चाळीमध्ये राहत होते त्यांची नातवंड आता उभ्या बिल्डिंग मध्ये सुद्धा त्या ठिकाणी चाललेले आहे. एकच विनंती आहे दादांना आणि राहुल दादांना या ठिकाणी की आमचे लोक पै पै जमाव करतात, काबाड कष्ट करतात आणि त्यातून जे 2 रुपये गोळा करतात, कुठेतरी प्लॉट घेतात, एखादा फ्लॅट घेतात, त्यावेळेस काही काही ठिकाणी थोड्याशा अडचणी येतात. नम्रपणे आपल्या पुढे मांडणं गरजेचं आहे. आमच्या लोकांनी पैसे दिल्याच्या नंतर एखाद दुसरी खरेदीच झाली नाही, खरेदी देत नाही. आणि नाही दिल्याच्या नंतर पैसे परत दिले मला घेताना 13 लाख घ्यायचे आणि देताना 10, 15 अशा सुद्धा काही केसेस घडताय. कृपया आमचे लोक इथं आल्याच्या नंतर कुणाला मनगटाला मनगट लावू शकत नाही, कुणाला दमबाजी करू शकत नाही. आमची ती ऐपत नाही, आमची ताकद नाही. परंतु तुमच्या दरबारामध्ये आल्याच्या नंतर, राहुल दादांच्या दरबारामध्ये आल्याच्या नंतर आम्हाला 100% न्याय मिळेल ही अपेक्षा आहे. आमच्या लोकांचे जास्तीचे काम नाही, फक्त आमच्या लोकांची कुठेही फसवणूक होऊ नये याच्याकडे तुम्ही लक्ष देत जा, अशा प्रकारची विनंती आहे. कारण कोरोनाच्या काळात राहुल दादांनी आमच्या इकडच्या लोकांना मदत केली, 100% केली, वरड्यांनी केली. आम्हाला
अनेक लोकांनी सांगितलं की मदत त्या ठिकाणी झाली. अगदी गावाला जायला खर्च म्हणलं तरी सुद्धा ती खर्च घेऊन जा इथपर्यंत सुद्धा मदत या ठिकाणी झालेली आहे. आणि काय आहे, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अत्यंत जवळ असलेला आमदार कोणता, तर ते महेश दादा. त्यांचा कुठलाही शब्द देवेंद्रजी खाली पडून देत नाही. आणि मला नाही वाटत दादांनी काही सांगितलं आणि ते झालं नाही, असं होत नाही. त्याच्यामुळं उद्या कुठून पाईपलाईन आणायचे, कुणीकडे सोडायचे, कुणीकडून कुणीकडे काय न्यायचंय, हे सगळं काही हे महेश दादा करू शकतात. आणि गावकऱ्यांसह आमच्या सुद्धा परिसरातील लोकांचा तुमच्यावरती विश्वास याच्यासाठी आहे दादा. धडपड्या माणसांच्याच पाठीमागे राहिलं पाहिजे, नुसत्या गप्पा मारणाऱ्यांच्या आणि कुठली योजना पूर्ण न करणाऱ्याच्या पाठीमागे अजिबात राहिलं नाही पाहिजे. जे माणूस सतत हलता राहतो, सतत काही ना काही काही ना काही, असं नाही तसं झालं पाहिजे, तसं नाही असं झालं पाहिजे, यापैकी महेश दादा आहे. आणि या राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळेस 2014ला मला वाटतं मुख्यमंत्री साहेब झाले पहिल्यांदा, तोपर्यंत आपल्याला सांगतो या राज्याचं नगर विकास खात्याचं बजेट फक्त 5,000 कोटीचं होतं. आणि आता ते दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर या राज्याचं नगर विकास खात्याचं बजेट किती आहे? 50,000 कोटी. 50,000 कोटी. आणि ह्या 50,000 कोटी मध्ये केंद्राच्या पैशाचा संबंध नाही. केंद्राचे पैसे वेगळे. म्हणजे रात्रंदिवस सगळ्यांना सहकार्य करून, कोणालाही नाराज न करता, कोणावरती आग पाखड न करता, कोणावरती न रागवता या राज्यामध्ये अतिशय शांतपणे काम करणारी व्यक्ती म्हणजे माननीय मुख्यमंत्री आहे. त्यांच्याकडं एकसूत्रीपणाने महाराष्ट्र आता लोकांनी दिलाय. यावेळेस तर काय, लोकसभेला जरा निवडून आली. ते निवडून आल्याच्या नंतर मग त्यावेळेस अनेक प्रश्न होते. कांदा होता, आमच्या इकडं आंदोलनाचा विषय होता, विदर्भामध्ये सुद्धा कापसाचा आणि त्याचा विषय होता. आणि हे सगळे एका बाजूला झाल्यामुळं त्यावेळेस पराभव झाला. विधानसभेच्या वेळेस आला, वाटलं की आमच्याशिवाय कुणीच येत नाही, कोणाला तिकीट द्या, हे निवडून आला, तो निवडून आला, आणि हे भाजप शिवसेना पडली म्हण सगळी संपली. तसं काही झालं नाही. अक्षरशः 237 सीट लोकांनी निवडून दिले. एकतर्फा हा महाराष्ट्र लोकांनी भारतीय जनता पार्टी, शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या त्या ठिकाणी ताब्यात दिला. आणि त्याच्यामध्ये लोकांनी दाखवलं की 2019ला जनादेश मिळून सुद्धा तुम्ही देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री होऊन दिलं नाही, अनैसर्गिक युती केली. कुणी उबाठा उबाठा. यावेळेस तर काय अवस्था आहे उबाठाची. मेरे दिल के टुकड़े हजार हुए, कोई यहाँ गिरा, कोई वहां गिरा, कोई वहां गिरा, अशी अवस्था आहे. एका वार्डात एक सीट, 2-3 वार्ड सोडून परत एक सीट, त्याच्या पलीकडे आणखी एखादं सीट. म्हणजे मायक्रोस्कोप लावायची पाळी है क्या, इधर है क्या, नहीं है, उधर है क्या, नहीं है, अरे इधर था ना, वो छोड़ के चला गया. अशी अवस्था उबाटाची आहे. आता इथे तर मला वाटतं उबाटाचं काही दिसेल असं सुद्धा नाही. जो पक्ष इथं ठामपणे एका बाजूने होता, त्या पक्षाकडं इथे उपाध्यक्ष पद आहे, एक आमदार आहे, त्या पक्षाला सुद्धा 115च्या पुढे जागा राखता आल्या नाही. अशी अवस्था आहे. जर तुमचा पॅनलच पूर्ण नाही तर तुम्ही निवडून येणं शक्य नाही. तुम्ही तुमच्या ताब्यात महापालिका येत नाही. आता आंधळ्याला जरी विचारलं की इथं आता कुणाची महापालिका येणार आहे, ते सुद्धा खडार दिशे सांगल. या आता
पिंपरी चिंचवडची महानगरपालिका ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात एकतर्फा त्या ठिकाणी येणार आहे. अरे बाबा काय झालं असे? हो, नाही नाही, मला वाटलं का आमच्या इकडच्या सारखे. आम्हाला हे अनुभव आहे. आमच्या इकडं सुद्धा त्यांच्याशिवाय पर्यायच नसतो. त्यांच्यासारखं वातावरण बी कोणी निर्माण करीत नाही. एखाद्या चौकात, आता इथं रामायणाचा हा चौक आहे किंवा हे मैदान आहे, इथं 100, 200, 500 काही बी लोक असू द्या, 500 पैकी 499 काय बोलणार नाही, पण जो खरा जोरात आहे तोच म्हणू शकतो भारतीय जनता पार्टी. कोण म्हणतो? एकटाच. आणि दुसऱ्या सुद्धा पार्टीचा फार वाटोळं झालंय असं सुद्धा तेच म्हणतो. त्याच्यामुळं त्यांची सुद्धा आपल्याला आवश्यकता आहे. त्यांनाही राहुल दादा कवाभाऊ बरोबर घेत चला, त्यांनाही बाजूला ठेवू नका. आणि थोडंफार वातावरण निर्मिती कमी पडत असेल तर त्यांचंही सहकार्य घ्या, अशा प्रकारचे आपल्याला विनंती आहे. तेव्हा अधिकच काही न बोलता माननीय आमदार महेश दादा या राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे पाहून, राहुल दादा सारखा अत्यंत चांगला माणूस, माजी महापौर असलेला हा व्यक्ती, आणि त्यांच्या बरोबर बोराडे ताई, त्याच्यानंतर बोराटे ताई आणि निखिल यांना आपण कमळ या चिन्हावरती आपलं बहुमोल अनमोल असं मत देऊन पुढची 5 वर्ष त्यांना आपल्या प्रभागामध्ये नगरसेवक आणि नगरसेविका म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशा प्रकारची हात जोडून पाया पडून विनंती आपल्या सगळ्याला करतो. आपण सर्वजण माझ्या विनंतीचा मान राखाल अशी अपेक्षा ठेवतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.